नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण सध्या पाहायला मिळते। ढगाळ वातावरणामुळे उष्णतेच्या लाटेला ब्रेक लागला असून उन्हाची तीव्रता मात्र कमी झाली आहे। तापमान 36 अंशांवरती आल्यानं नागरिकांना काहीसं दिलासा मिळाला आहे। मोरगाव अर्जुनी परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या दुसऱ्या बिबट्याला सुद्धा वन विभागानं जेरबंद केलं। गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं परिसरामध्ये दहशत निर्माण केली होती, मात्र आता बिबट्याला जेरबंद झाल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। अकोल्याच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाली। अकोला जिल्ह्यामध्ये 45 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली। अकोल्याचे तापमान सलग 7 दिवसांपासून 43 अंशांत पार गेले। रस्त्यावरती शुकशुकाट बघायला मिळतोय। मालेगावच्या रमजानपुरा परिसरातील इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे। पोलीस इमारत आहे ही मंत्री दादा भुसे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि महापौर नसरीन बानू यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरती नंदुरबारमध्ये सालदार निवडीचा अनोखी परंपरा पार पडली। शेतीसाठी लागणाऱ्या शेतगाड्यांची म्हणजे सालदारांची निवड करण्याची ही परंपरा आजही जपली जाते। दगडांची पूजा करून जे तरुण दगड उचलण्यात यशस्वी ठरतात त्यांची सालदार म्हणून निवड केली जाते। मालेगावच्या ग्रामीण भागामध्ये आखाजी सणाची जुनी परंपरा आजही टिकून आहे। अक्षय्य तृतीयेला माहेर वाशिणींना झोका खेळत सणाचा आनंद लुटला जातो। अहिराणी गाणी गात घराघरामध्ये पुरणपोळी बनवण्यात आली आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यातील भयाळ या गावाजवळ असलेल्या साठवण तलावामधून शेतीसाठी अवैधपणे पाणी उपसा केला जातोय। पावसाळा सुरू होण्यास अद्याप 2 महिने असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपसा सुरू झाल्यानं परिसरातील इतर गावांवरती पाणी टंचाईचे संकट निर्माण झालंय।